मित्रो, भारतामध्ये 26 फेब्रुवारी 2026 रोजी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी HPV वॅक्सिन म्हणजे लस याचा लहान मुलींना डोस देऊन त्याची सुरुवात भारतामध्ये केली. HPV म्हणजे काय? तर पुरुष आणि स्त्री दोन्हीच्याही जननेंद्रियावर हा विषाणू सापडत असतो, परंतु हा स्त्रियामध्ये रोग निर्माण करतो. स्त्रियामध्ये ओव्हरी म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर करण्याचं याचं प्रमाण जास्त आहे. आणि असं आकडेवारी सांगते की भारतामध्ये दरवर्षी 80,000 स्त्रिया या गर्भाशयाच्या कॅन्सरमुळं मृत्युमुखी पावतात. मग त्याला थांबवायचं असेल तर HPV नावाची लस आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. जगाने त्याचा वापर 2006 रोजीच केला, परंतु त्याचा वापर जगामध्ये तसा अल्प प्रमाणात होता. 2023 पासून 100च्या वर देशांनी ही लस मान्य केली आणि देण्यास सुरुवात केली. ही लस 4 प्रकारच्या विषाणूंना थोपवते. म्हणजे बघा, एकंदरीत 9 प्रकारचे त्याचे उपप्रकार आहेत विषाणूचे. त्यातले 4 प्रकार मुख्य आहेत आणि त्यांना ही लस थांबवते, म्हणून याला क्वाड्रिव्हॅलंट लस असं म्हणतात. ही सर्वसाधारणपणे 14 वर्षाच्या खाली, म्हणजे 9 ते 14 वर्ष असं म्हणतात, याला 2 डोस किंवा 1 डोस, भारतामध्ये फक्त 1 डोस दिला जातो. याचं कारण हा रोग शक्यतो शारीरिक संबंधातून येतो आणि सर्वसाधारण 14 वर्षानंतरच शारीरिक संबंध येतो, तेव्हाच हा विषाणू संक्रमण करू शकतो. तो संक्रमण करायच्या आधी जर ही लस दिली तर ही लस फार उपयुक्त असते आणि रोग थांबवू शकते. म्हणून ही लस प्रत्येक मुलीनं घेणं आवश्यक आहे. 14 वर्षा वयानंतर देखील ही लस घेतली तर काही प्रमाणात संरक्षण करते. या लसीचे तोटे काय? तर या लसीचे तोटे वैज्ञानिकाच्या एक्सपर्टच्या सांगण्यानुसार फक्त जिथं टोचली आहे तिथं लालसर सूज येणे, कधीकधी डोके दुखणे, कधीकधी मळमळ होती आणि आलाच तर अत्यंत सौम्य प्रमाणात ताप येतो. परंतु ही लक्षणं लगेच मिटतात आणि आयुष्यभर मुलीला सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या कॅन्सरपासून मुक्तता मिळते. भारताने हे घेतलेलं पाऊल अत्यंत स्वागतार्ह आहे. गैरसमजुतीतून काही लोकांनी HPV वॅक्सिनच्या विरोधात देखील मतं मांडली आहेत, परंतु एक वैज्ञानिक या नात्यानं असं सांगावंसं वाटतं की तेच मतं गैरसमजुतीतून झालेली आहेत. ही लस स्त्रियांना उपयुक्त आहे. सूक्ष्मजीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी आणि सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्राध्यापकांनी याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा, जेणेकरून निरोगी भारत राहण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.